काय एअरपोर्टवर आहेस? अरे पण तू 2 दिवसानंतर निघणार होतास ना? काम संपलं होय तुझं लवकर. बरं बरं, मी सांगते सगळ्यांना. आ? का नको सांगू? तुला सरप्राईज द्यायचंय होय? बरं बाबा, नाही सांगत कोणाला. बस बरं, आईला माहितीये का? बरं, तिलाही नाही सांगणार. मी पिकअप करायला येते तुला एअरपोर्टवर. का? संशय कसा येईल? बरं, मग ड्रायव्हर काकांना पाठवू? हा, ओके ओके. किती वाजता पाठवू? चालेल चालेल. श्री, बरं झालं तू लवकर येतोयस. नाही नाही, अरे इकडे सगळं मस्त आहे. हो हो हो, छान आहे. तुझ्याशिवाय करमत नाही रे, म्हणून म्हटलं बरं झालं लवकर येतोयस. हा ठीक आहे, मी ड्रायव्हर काकांना पाठवते. अरे बाबा, नाही सांगणार, कोणालाही नाही सांगणार. बस, प्रॉमिस. ओके, ये तू, वाट बघते तुझी. बाय. वहिनी, पोळ्या करूनच घेऊया. बेबी वंश पार्लरला जात आहेत, म्हणजे मला म्हणाल्या लवकर येते म्हणून, पण मला नाही वाटत आल्यावर पोळ्या वगैरे होतील. सरीनी बघ ना ग, कारली आणली. कारली? हो, जान्हवीला आवडत नाही ना. हो, पण ती विसरली अगं, काय करणार. मग आता काही नाही, आपल्यापुरती थोडीशी कारल्याची भाजी केली आहे. जान्हवीसाठी गवारीची करूया, तिला आवडते. सरीनी कारली घेतली आणि मग परत करायचं, जीवावर आलं तिच्या. म्हटलं ठीक आहे, आपण थोडी थोडी करून संपवून टाकू दे. हो चालेल. अगं, तू कशाला आलीस खाली? येणारच होत आता वरती. आई, मला डॉक्टरांनी बेड रेस्ट नाही सांगितलीये, फक्त दगदग करू नको इतकंच म्हणाल्यात त्या. अगं, मी येतच होते आता चहा आणि बिस्किट घेऊन. बरं, सरूनी तुला बदाम आणि फळ दिलं का? हो दिलं, मी खाल्लं सुद्धा. हो ना, चल चल आता बस 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 लवकर. हा, आता उलट्या होत नाही ना, ते बरं आहे. हो की नाही? पहिली चहा. हो, आणते. आता बरं वाटतंय ना? हो, उलट्या थांबल्यात. बरं झालं ना उलट्या थांबल्या वहिनी. हो अगं, त्या थांबतातच. आता ना तिला काय खावंसं वाटतं याची खूप उत्सुकता आहे मला. बहिणी, श्रीच्या वेळेला तुम्हाला इडली खावीशी वाटत होती, हो की नाही? हो अगं, हो, पण त्यामुळे श्रीला इडलीची आवड निर्माण झाली असं काही झालं नाहीये. पण असं म्हणतात की आईची इच्छा पूर्ण झाली नाही ना, तर बाळाची लाळ गळते म्हणून. हो, असं म्हणतात खरं. काय खमंग वास येतोय. आई, काय केलंय तुम्ही? ते तुझ्यासाठी नाही आहे, पण तुला काय हवं सांग, गरम गरम करून देते. नाही, पण खूप खमंग वास येतोय, मला सांगा ना काय केलंय. अगं, कारल्याची भाजी केली आहे. तुझ्यासाठी दुसरी करणार आहे. काय झालं, सरीनी चुकून आणली कारली, मग आमच्या पुरती थोडीशी केली आहे. तुला काय करून देऊ सांग ना. मला कारल्याची भाजी खावीशी वाटते. हा आई, प्लीज मला कारल्याची भाजी द्या ना, आणि गरम गरम पोळ्या. अगं, पण तुला त्रास होतो, मला माहितीये, तुला उलट्या होतात ना. आई, मला काही त्रास नाही होणार, प्लीज मला द्या ना. बरं, आणते. मोठी आई, चहा नको. कारल्याची भाजी हवी. पाणी देते, पाणी. घ्या. खूप छान झाली आहे भाजी. खा खा. आवडली ना? पोटभर खा. भरपूर आहे, खा खा. खूपच छान झाली आहे. अगं बाई, अहो काय सांगताय काय? काय म्हणता?
परवाच येत आहेत पाहुणे. भीमदर्शने हेतरा 15 हो हो अहो नाही 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 आम्हाला चालेल आम्हाला काही फरक पडणार नाही. हो कल करे सो आज करे सो अब. हो हो रामदास कृतम नाही आणि मी माझ्या मुलीला कल्पना देऊन ठेवलीच आहे. हो आणि तिचा एवढा जीव आहे ना. हो ती त्याच्यासाठी अगदी धावत येईल कुठूनही येईल. हो अंधेरीतच करूया कार्यक्रम. अगं बाई मग चालेलच की. हो 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 ठीक आहे मी सांगते तसं. हा बरं चला मग परवा दुपारी. हा बरं 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 ठेवते हा फोन. हा देवा देवा पावलास रे बाबा. अहो अहो ऐकलत का. ऐकतोय. योग असला ना की गोष्टी अशा घडतात बघा. ध्यानीमनी नसताना हे स्थळ आलंय आणि अहो त्यांनाच घाई आहे. परवाच येत आहेत मुंबईत. एकदा पिंट्याशी बोलून घे. त्याच्याशी काय बोलायचंय. त्याचं लग्न लावतीयस ना तू. हो पण तो काय माझ्यापेक्षा मोठा झालेला नाहीये. सकाळी सूर्य उगवल्यानंतर जायचं ते अगदी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर घरी परतायचं. घरात आला ना तरी त्याचं काही खाण्यापिण्यात लक्ष नसतं. आपल्या आपल्यातच गुंग असतो तो सारखा आपलं त्या मोबाईलवर. बरं काही बोलायचीही सोय नाही. वस्कन अंगावर येणार. आता सुनेसमोर पण असं अंगावर ओरडू नये त्याने. तुम्ही बोला बरं का त्याच्याशी. त्याला आपला मान आपणच राखायचा असतो. तुम्ही काय मलाच सांगणार. मलाच आता सुनेसमोर कडक राहून सासूचा मान ठसवावा लागणार आहे. कार्यक्रमाचं काय जानूला विचारलंयस का. कळवते तिला. एवढी चांगली बातमी कळलीये. देवापुढे साखर ठेवते मी. हा काय करू सांगू का ताईला सुनीताबद्दल. आई तर आता काही समजून घेणार नाहीच. राडे करेल. पण ताईला सांगणं तरी बरोबर आहे का. मुळात हे सगळंच बरोबर आहे का. काय करू. बोलू नको बोलू. खरं तर त्रास होतोय मला. बोललं पाहिजे. ताईच काहीतरी मार्ग सुचवेल. ऍटलिस्ट ती चिडणार तरी नाही. हा बोल पिंट्या. तू हसतेस का. मी पुस्तक वाचत होते म्हणून हसतेय. पण मागून गाण्यांचा आवाज येतोय. आमच्या काकांनी म्युझिक सेट करून ठेवलंय रूम मध्ये. छान मूड मध्ये दिसतेस ताई. हो रे आता माझ्या उलट्या सुद्धा कमी झाल्यात जरा. हो मग आज ऑफिसला नाही गेलीस. अरे डॉक्टरांनी काही दिवस ना आराम करायला सांगितलंय. काय झालं. नाही काही सिरियस नाही. मला जरा अनइझी वाटत होतं म्हणून मग डॉक्टर म्हणाले की आराम करा आणि टेन्शन्स घेऊ नका कुठल्या गोष्टींची. हो म्हणजे पिंट्या काय रे काय झालं. नाही काही नाही अगं सहजच फोन केला होता. म्हणजे तू बरी आहेस ना विचारायला. नाही मला नाही वाटत आहे तसं. हा अगं खरंच ताईडा खरंच सहज केला होता. बरं ठीक आहे. आणि बाकी काम कसं चाललंय तुझं. काम मस्त. आणि तुझी ती सुनीता ती कशी आहे रे. हॅलो आहेस ना. हो मला वाटलं फोन कट झालाय. नाही ताई मी ठेवतो आता फोन. मी नंतर फोन करतो तुला.
अरे अगं साहेब बोलवतायत मला. बरं ठीक आहे, पण न विसरता फोन कर मला. तू काळजी घे. बाय. बाय. काही सांगायचं होतं का? करेल परत. काय सांगतेस काय? हो ना, आम्हाला इतका धक्का बसला हो की नाही काही ते. हो ना, अगदी ना मिटक्या मारत मारत कारल्याची भाजी खात होती. माझा तर विश्वासच बसत नाहीये. अगं प्रेग्नन्सी मध्ये होतं असं, म्हणजे एरवी अजिबात न आवडणाऱ्या गोष्टी ना एकदम आवडायलाच लागतात. विचित्रच आहे ना. नाही नाही, पण याचा अर्थ असा नाही की प्रेग्नन्सी मध्ये आई जे खाईल ते नंतर मुलगा किंवा मुलगी खाईलच असं. हा, हे खरंय. ए ताई, आईला जे खावंसं वाटतं ते मिळालं नाही तर बाळाची लाळ गळत राहते असं म्हणतात ना. हो असं म्हणतात बाई, पण खरं खोटं काही माहित नाही. नाही हा, खरं खोटं माहित नाही. वहिनी आठवते, मला भेंडीची भाजी अजिबात आवडत नव्हती. अमृत राहिला आणि मी फक्त भेंडीची भाजीच खात होते. अगं इतकंच नाही, ती कच्च्या भेंड्या खायला लागली नंतर. अरे देवा, हिनी कच्ची कारली नाही खाल्ली म्हणजे मिळवली. कच्ची कारली. काय ग, कारलं खातेस? नाही ते कच्च कारलं खातेस? नाही, ऍक्च्युली मी अगं खा तू, तुला हवं असेल तर. नाही नाही नको. अगं खूप आहेत आपल्याकडे आणि तुला हवं असेल ना तर मी आणखी आणीन. नको, मी जाते. जान्हवी, हे राहिलं. घे घे घे. बाई, कारली खावीशी वाटतंय तिला. देवा, बाबा झालाय का? थांब रे, थोडी राहिली अजून. मग फोडणी नाही टाकत आता मी. नाही नको टाकू, जळेल उगाच. गेला गॅस बंद. बरं केलं. ऐक, बाबा सुनीताने पण नेमकी हीच भाजी आणली होती डब्यात. हो का? सकाळी पण हीच भाजी खाल्ली, तर रात्री पण हीच. म्हणजे बाबा खूपदा मी तिला सांगितलंय, तरी रोज माझ्यासाठी पण डबा आणते. आई काय हे? साडी. अगं ते दिसतंय मला. आई कोणाची आहे? जोपर्यंत माझ्या हातात आहे तोपर्यंत माझ्याच म्हणायच्या. म्हणजे? अरे तुला मुलगी बघायला येणार आहे, तेव्हा मी काय अशी लंकेची पार्वती बनून जाऊ का? चल म्हटलं जरी काठाची साडी नेसावी, 2 दागिने घालावे, म्हणजे माझं पण इम्प्रेशन पडेल ना सासूबाईंचं. नाही तर मी मेली मोलकरणच दिसेल या पोत्यात. कला. कळलं कळलं, सगळं पाठ झालंय मला तुमचं बोलणं. आपण आहोत तसे जगाला दाखवावे, उगाच श्रीमंतीचा आव आणू नये वगैरे वगैरे हेच बोलणार आहात ना तुम्ही. सगळं माहित आहे मला, पण मला हौस आहे चांगले चुंगले कपडे घालण्याची, दागदागिने घालून मिरवण्याची. बरं मी काय चोरीमारी केलेली नाहीये, का लबाडी केलेली नाहीये. मागितले असशील. मला काय वेळ लागलाय का रे पिंट्या? आणि दागिने म्हणजे काही साखर आहे का? असं वाटीभर जरा मला उधार देता का असं म्हणायला? पंतांच्या बायकोला आपल्या घरची सगळी परिस्थिती माहितीये, त्याच म्हणाल्या मला
अहो मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे, जरा एखादी साडी घेऊन जा माझी. हो आणि हे दागिने घ्या, त्यांनीच दिले ना म्हणून आणले मी, कळलं ना. मी काही मागितले नव्हते त्यांच्याकडे. आणि आता एवढा आग्रह केला त्यांनी, आपण फार नाही म्हणणं पण बरं दिसत नाही ना. नाही तर त्यांना वाटायचं घरात दमडी नाही, पण बाईला ताठा केवढा, म्हणून घेतलं मी. खोटं वाटत असेल तर विचारा जाऊन. असे बघताय काय दोघं? नाही नाही, तुम्हाला दोघांना हे जर काही आवडलेलं नसेल ना, जाऊन परत देऊ का? नाही देते. माझ्या हौसे मौजेचं काही नाहीच ना, कोणाला काही पडलेलीच नाहीये त्याची. आयुष्यभर मी आपलं असं गुरासारखं मरत राहायचं. आता काय करू मी? ठेवू का देऊ? तुला काय वाटतंय ते कर. असू दे, ठेवते. मग घडी मोडून देते. नाहीतरी पिंट्याच्या लग्नात मी पंतांच्या बायकोला साडीचा आहेर देणारच आहे, म्हणजे फिट्टम फाट पण होईल ना. पेटीकोट बघायला पाहिजे ह्याच्यावरचा कुठला. घ्या. जान्हवी, काय ग? सरू म्हणत होती तू कच्चं कारलं खात होतीस. अगं घाबरायला काय झालंय? होतं असं, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत ना त्या खाव्याशा वाटतात. हो म्हणजे असं होतंय खरं माझं. अगं चांगलं आहे ना मग. बरं आणखीन काही खावासं वाटतंय तुला? अजून तरी नाही. कळेल कळेल, आता तरी कळलंय ना. कारलं खावंसं वाटतंय, मग त्याची आपण एक लिस्ट करूया. म्हणजे कारल्याचं लोणचं, तळलेलं कारलं, भरलेल्या कारल्याची भाजी तर आपण करतोच, आता सुकी कारल्याची भाजी करूया. तुला माहितीये आईला ना कारल्याचं लोणचं मस्त येतं करता, मी तिला सांगते करायला. भरलेल्या कारल्याची भाजी किती छान लागत असेल ना. ए तुला खावीशी वाटते? हो म्हणजे कारल्याची कुठल्याही प्रकारची आणि कशीही भाजी मला खावीशी वाटते. पूर्वी मला भरलेल्या कारल्याचा वासही सहन नाही व्हायचा, आणि आता भरलेलं कारलं या विचारानेही माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. वाव, मला ना अशी आंबटसर, तिखट, कडवट अशी भाजी खावीशी वाटते. आई फार अप्रतिम करते, उद्याच आईला करायला सांगते. नाही नाही नको, त्यांना कशाला त्रास. अरे त्रास कसला त्याच्यामध्ये, उलट आनंदच होईल तिला. तर श्रीला कितपत आवडेल कोणाच ठाऊक. श्री कुठे उद्या जेवायला? अरे हो, श्रीला हिला सरप्राईज द्यायचं होतं नाही का, उगाच बोलून बसली. बेबी आत्या काय झालं? काही नाही अगं, हल्ली ना गोष्टी लक्षातच राहत नाहीत माझ्या. श्री US ला गेलाय नाही का. पण आता यायला हवं ना त्याने. ए करमत नाहीये ना त्याच्याशिवाय. मी खूप मिस करते त्याला, आणि आता ऑफिस मध्ये पण जात नाहीये, त्यामुळे ना असं घर आणि वेळ दोन्ही खायला उठताय मला. श्रीच्या बरोबर असावंसं वाटतं, त्याला सगळं सगळं सांगावंसं वाटतं. प्रत्येक छोट्यात छोटी गोष्ट सुद्धा मला त्याच्याशी शेअर करावीशी वाटते. असं छान ऐकून घेतो तो, सगळं समजून घेतो, सगळ्यांना वेळप्रसंगी समजावतो सुद्धा. पण श्री बरोबर असला ना अशी मनाला उभारी आल्यासारखी वाटते. आता त्याने परत यायला हवं ना. म्हणजे मला तर असं वाटतंय की महिनोन महिने मी भेटलेच नाहीये त्याला. अगं मग सांग त्याला, धावत येईल तो. नाही नको, काम करण्यासाठी एवढ्या लांब गेलाय तर मग आता काम पूर्ण करूनच येऊ दे त्याला, नाहीतर मग पुन्हा जावं लागेल. कुणास ठाऊक, काम संपलेलंही असेल कदाचित. त्याचं काम पूर्ण झाल्यावर तो एक सेकंदही तिथे थांबणार नाही.
मला खात्री आहे. चल आता मी निघते, खूप काम आहे. तू आराम कर.